हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर 2 मधला चॅप्टर नंबर 3 सेमीकंडक्टर डिजिटल आयसीज हा चॅप्टर बघत आहोत. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ द लॉजिक फॅमिलीज म्हणजे लॉजिक फॅमिलीजचे वेगवेगळे प्रकार्स आणि त्याच्या कोणत्या कोणत्या फॅमिलीज आहेत हे आपण बघितलेल्या आहेत. जसं की RTL, DTL, TTL म्हणजे बायपोलर टेक्नॉलॉजी आणि युनिपोलर टेक्नॉलॉजी. आपण ह्या दोन कालच्या लेक्चरमध्ये आपण बघा असं पाहिलं होतं. RTL त्यानंतर DTL म्हणजे वेगवेगळ्या लॉजिक फॅमिलीज आहेत TTLच्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये किंवा बायपोलर टेक्नॉलॉजीच्या, बरोबर. तर ह्या सगळ्या आपण बघितल्या होत्या. आणि जर मॉस्फेट जर बघितला तर मॉस्फेट होता कोणता, युनिपोलर टेक्नॉलॉजीमधला. NMOS, त्याच्यानंतर PMOS, त्याच्यानंतर CMOS. तर हे आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. ह्याच्यामध्ये की सेमीकंडक्टरची जी काही लॉजिक फॅमिलीज आहे म्हणजे IC ज्या आहेत त्या ICमध्ये आपण TTL फॅमिलीज किंवा बायपोलर टेक्नॉलॉजी वापरून ती IC तयार करू शकतो. म्हणजे कुणाचा वापर करून, तर ह्या RTL, DTL, TTLचा वापर करून आपण लॉजिक फॅमिलीज किंवा IC तयार करू शकतो, किंवा मॉस्फेटचा वापर करून आपण ICs तयार करू शकतो, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ICs. आता हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, परीक्षेला दरवर्षी विचारला जातो. प्रश्न असा विचारला जातो की लिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ICs अँड एक्सप्लेन एनी 3 किंवा कोणत्याही 3 दिल्या जातील, ठीक आहे. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्स का महत्त्वाच्या आहेत, का आपल्याला त्या बघायच्या आहेत, तर बघा ह्या जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे कोणताही IC असू द्यात, त्या कोणताही IC हा त्या कॅरेक्टरिस्टिक्सवर त्याच्या काही बाबी ज्या आहेत त्या डिपेंड्स असतात. मग कॅरेक्टरिस्टिक्सवर असं ICचं काय डिपेंड असतं, तर त्या कॅरेक्टरिस्टिक्सवर ICचा परफॉर्मन्स डिपेंड असतो, त्याच्यानंतर त्याची पॉप्युलॅरिटी आणि त्याची कॉस्ट. जसं की फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, तुम्ही बाजारामध्ये आणायला गेले एखादा मोबाईल, ठीक आहे, कोणताही मोबाईल असू द्यात, तो मोबाईल ज्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये आणायला जाता त्यावेळेस तुम्ही काय काय विचार करता की त्याची कॅरेक्टरिस्टिक्स विचार करता. कॅरेक्टरिस्टिक्स विचारात घेता की त्याची रॅम हा एक त्याचा कॅरेक्टरिस्टिक्सचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर त्याचा रोम म्हणजे इंटरनल स्टोरेज किती असेल. त्याच्यानंतर त्याचा कॅमेरा, राईट, कॅमेरा कसा असेल. त्याच्यानंतर अजून काय बघणार, त्याची स्क्रीन कशी असेल, बरोबर, त्याचं डिझाईन कसं असेल, साईज कशी असेल. त्याच्यानंतर त्याची कॉस्ट हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बजेट आपलं किती आहे, कॉस्ट कसं आहे, आणि त्या कॉस्टवर ह्या जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ह्या कितपत योग्य आहेत, कितपत चांगले आहेत. म्हणजेच त्याची काय थोडक्यात ही कॉस्ट. त्यानंतर आपण म्हटलं की पॉप्युलॅरिटी केव्हा वाढते, ज्यावेळेस तो बऱ्यापैकी कॉस्टमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. मात्र सगळ्या काही गोष्टी जसे की रॅम, रोम, कॅमेरा, स्क्रीन ह्या सगळ्या गोष्टी तो थोडक्यामध्ये आपल्याला कमी बजेटमध्ये प्लस सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो आहे, तर तो जास्त पॉप्युलर असतो. त्यानंतर जर आपण परफॉर्मन्स बघितला तर परफॉर्मन्ससुद्धा तुमची ही जी काही गोष्ट आहे तर ही कशावर डिपेंड आहे. ह्या 3 गोष्टी कॉस्ट, पॉप्युलॅरिटी आणि परफॉर्मन्स कोणावर डिपेंड राहील, तर ह्या तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर डिपेंड राहील. फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर रॅम जर तुम्ही इन्क्रीज केला, म्हणजे आपण इंटरनल स्टोरेज आणि रॅम जर इन्क्रीज केला तर तुमची कॉस्ट इन्क्रीज होते, बरोबर. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जर भारी असतील, म्हणजे जर डिझायनिंग भारी असेल, रॅम चांगला असेल, रोम चांगला असेल, त्यानंतर कॅमेराही चांगला असेल, तर तुमचा परफॉर्मन्सही चांगला असेल. आणि परफॉर्मन्स, कॉस्ट आणि ह्या कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्या जर चांगल्या असतील तर त्याची पॉप्युलॅरिटीही चांगली असेल. त्याच पद्धतीने आपण ICच्या बाबतीत विचार करूयात की ICची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्सवर, बरोबर, त्या कॅरेक्टरिस्टिक्सवर तुमचा परफॉर्मन्स डिपेंड करेल. त्यानंतर पॉप्युलॅरिटी आणि कॉस्ट. म्हणजेच काय, तर हे जे काही 3 बाबी आहेत ह्या 3 बाबी तुमच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्सवर डिपेंड असतील. कॅरेक्टरिस्टिक्स खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. समजलं आहे सगळ्यांना. तर काय सांगणार, तर ICची जो काय परफॉर्मन्स आहे, पॉप्युलॅरिटी आहे आणि कॉस्ट आहे, ह्या जे काही 3ही गोष्टी आहेत ह्या तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर डिपेंड असतात. मग कॅरेक्टरिस्टिक्स कोण ठरवतं, तर जी काही कंपनी असेल जी की IC मॅन्युफॅक्चर करते ती कॅरेक्टरिस्टिक्स ठरवत असते. मग ह्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या, तर जवळजवळ 7 प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रोपोगेशन डिले, ज्यालाच
TPने दर्शवलं जातं, ते आपण नंतर बघणारच आहे. प्रोपगेशन डिले म्हणजे त्याच्यावर ते थोडक्यात त्याचं स्पीड डिपेंड असेल. ठीक आहे, स्पीड आणि प्रोपगेशन डिले एकच शब्द आहे, जवळजवळ म्हणजे काय, कारण त्याच्यामध्ये विरोधाभास आहे, ते आपण नंतर समजून घेणार आहे. मात्र स्पीड हा टॉपिक लक्षात ठेवा, त्याच्यावरनं तुम्ही प्रोपगेशन डिले लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, दुसरा मुद्दा आहे पॉवर डेसिपेशन. ठीक आहे, पॉवर डेसिपेशन म्हणजे काय, तर त्या ICमध्ये किती पॉवर कन्झ्युम होते, म्हणजे किती पॉवर त्याला लागते. जर जास्त पॉवर लागत असेल तर हीट जनरेट होते, तर त्या मुद्द्याशी रिलेटेड असलेला पॉवर डेसिपेशन. नंतर आहे फिगर ऑफ मेरिट्स म्हणजे काय, तर प्रोपगेशन डिले आणि पॉवर डेसिपेशन हे दोघेही विरोधाभासामध्ये आहेत. म्हणजे काय, एक जर इन्क्रीज केला तर दुसरा डिक्रीज होतो. समजा डिलेज किंवा आपण म्हणू स्पीड जर वाढवलं तर तिथे तुमचा हीट जी आहे म्हणजे पॉवर डेसिपेशनसुद्धा इन्क्रीज होतं. या पद्धतीने त्याचा हे आहेत, आणि त्याचा ताळमेळ घालून ठेवण्यासाठी इथं फिगर ऑफ मेरिट्स हा तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आहे फॅन इन फॅन आउट. म्हणजे काय, नंबर ऑफ इनपुट्स आणि नंबर ऑफ आउटपुट्स. त्या ICला नंबर ऑफ इनपुट्स किती असतील, नंबर ऑफ आउटपुट्स किती असतील, तर ते दर्शवण्यासाठी इथे फॅन इन फॅन आउट आहे. त्याच्यानंतर करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर म्हणजे त्याचं व्होल्टेज आणि करंट कसा असेल ते दाखवण्यासाठी पाचवी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यानंतर नॉईज इम्युनिटी म्हणजे काय, तर वातावरणात किंवा त्याचं जे काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स इतर कोणत्या गोष्टींवर, जसं की टेम्परेचर असेल, इतर रेडिओ फ्रिक्वेन्सीज असतील, बरोबर, त्या फ्रिक्वेन्सीने तो काही अफेक्ट होतो का, तर त्याच्यासाठी ही नॉईज इम्युनिटी ही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला समजून घ्यायची. त्याच्यानंतर सातवा आणि शेवटचा टॉपिक जो आहे तो आपल्याला किंवा कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती आहे ऑपरेटिंग टेम्परेचर. म्हणजे काय, तर त्या ICचं ऑपरेटिंग टेम्परेचर किती असेल. जसं की आपण जनरली एक माणूस जर चांगल्या वातावरणामध्ये म्हणजे जनरली 25 डिग्री सेल्सिअसमध्ये म्हणजे आपण ज्याला रूम टेम्परेचर म्हणतो त्या रूम टेम्परेचरला तो चांगल्या प्रकारे वर्क करू शकतो. मात्र जर ते टेम्परेचर जर इन्क्रीज झालं म्हणजे समजा ते झालं 40 डिग्री सेल्सिअस, म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप बघा आपण बातम्यांना ऐकतो की 40 डिग्री सेल्सिअस तापमान झालं, अशा वेळेस तो माणूस चांगल्या प्रकारे काम करू शकतो का, त्याचा परफॉर्मन्स चांगला देऊ शकतो का, कामाचा नाही देऊ शकत. आले लक्षात. म्हणजेच काय, तर त्याचं ICचं ऑपरेटिंग टेम्परेचर कुठपासून तर कुठपर्यंत असेल, म्हणजे कोणत्या टेम्परेचरमध्ये तो चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करेल, तर ते सांगणारा कोण, तर ऑपरेटिंग टेम्परेचर. ठीक आहे, तर अशा 7 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. परीक्षेला ह्या 7च्या 7ही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला विचारल्या जातील, लिस्ट करण्यासाठी तरी विचारल्या जातील आणि कोणत्याही 3 एक्सप्लेन करायला विचारल्या जातील. बोर्ड आहे, काहीही प्रश्न विचारला जाऊ शकतं. मग ह्याला लक्षात कसं ठेवायचं, तर बघा इथे 2 गोष्टी ज्या आहेत आपल्याला येतं सगळं, म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात असतात. प्रोपगेशन डिले, पॉवर डेसिपेशन, फिगर ऑफ मेरिट्स. मग परीक्षेला परीक्षेला तुम्ही पाठ करून जाता आणि मग 5च तुम्हाला आठवतात, शेवटच्या 2 आठवतच नाही, किंवा मधल्या आदल्या एखाद्या कॅरेक्टरिस्टिक्स आठवत नाही. मग काय करायचं, त्याच्यासाठी आपण काय करूयात, तर आपण एक छोटीशी गोष्ट त्याला एक फॉर्म्युला तयार करून टाकू. समजा जर ICची कॅरेक्टरिस्टिक्स विचारली तर काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तर बघा इथे मी 2P लिहितो. 2P म्हणजे काय, तर 2 वेळा P आहे बघा, प्रोपगेशनचा P आणि पॉवर डेसिपेशनचा P. ठीक आहे, म्हणून मी 2P लिहिलं. म्हणजे काय, 2 Pने सुरुवात होणाऱ्या गोष्टी आहेत असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे 2 बघा Fने सुरुवात होणारी आहे म्हणजे 2F. हे आपल्याला एक थोडक्यामध्ये सोपं लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुम्ही तुमची टेक्निक वापरू शकता. ओके, इथे फिगर ऑफ मेरिट्स आणि फॅन इन फॅन आउटचा इथे FF आहे, म्हणजे 2 Fने सुरुवात होणाऱ्या गोष्टी आहे. ठीक आहे, त्यानंतर CV याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा काय, तर CV. ठीक आहे, आणि शेवटचा आहे NO म्हणजे काय, CV म्हणजे काय, तर फक्त याच्यासाठी आहे आणि या 2 गोष्टींसाठी आहे. ते काय आहे, 2 मिनटं. ठीक आहे, या 2 गोष्टींसाठी आहे NO. ठीक आहे, मग याचा जर आपण एक फॉर्म्युला तयार केला तर काय होईल, 2P 2F CV NO. काय लक्षात ठेवायचं मग तुम्ही, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, 2P 2F CV NO. ओके, हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लक्षात राहिला तर तुमची आखी कॅरेक्टरिस्टिकची लिस्ट लक्षात राहणार आहे.
2p म्हणजे काय तर 2 वेळा p आहे. पहिला p म्हणजे प्रोपोगेशन डिले, दुसरा p म्हणजे पॉवर डिसिपेशन. दुसरा पुढे काय 2f. 2f म्हणजे काय तर पहिला p म्हणजे काय सॉरी तो पहिला f म्हणजे काय तर फिगर ऑफ मेरिट्स आणि दुसरा f म्हणजे काय फॅन इन फॅन आउट. त्याच्यानंतर CV आहे. CV म्हणजे काय करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर्स. त्याच्यानंतर n म्हणजे काय तर नॉईज इम्युनिटी आणि O म्हणजे काय तर ऑपरेटिंग टेम्परेचर. समजले सगळ्यांना? एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी मग डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. समजले सगळ्यांना? ह्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या लिस्टला कशी लक्षात ठेवायची? ठीक आहे, आता आपण एक एक करून प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स डिटेलमध्ये बघणार आहोत. चला मग पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायची आहे प्रोपोगेशन डिले. यालाच मी शॉर्टमध्ये म्हटलेलं आहे, या प्रोपोगेशन डिलेला स्पीड म्हणायचं नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही म्हणाल की कंसात म्हटलेलं म्हणजे प्रोपोगेशन डिले म्हणजे काय तर स्पीड. प्रोपोगेशन डिलेवर त्याचं स्पीड डिपेंड असतं. आणि स्पीड आणि डिले म्हणजे काय तर डिले म्हणजे काय तर थोडक्यात आपण म्हणतो जसं की तुम्ही वर्गामध्ये उशिरा येता म्हणजे काय तर तुम्हाला डिले झाला. ओके, डिले म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मी A पॉईंटपासून तर B पॉईंटपर्यंत 1 मिनटामध्ये पोचतो. ठीक आहे, मात्र मला मध्ये काहीतरी अडथळा आला या ठिकाणी आणि मी त्या ठिकाणी 1 मिनटात न पोचता किती मिनटात पोचलो 2 मिनटात पोचलो. पोचायला अपेक्षित काय आहे 1 मिनिट, पण पोहोचलो किती मिनिटाने तर 2 मिनिटाने. म्हणजे 1 मिनिट हा काय झाला तुमचा एक्स्ट्रा झाला म्हणजे काय झाला डिले झाला. समजलं? डिले होणं म्हणजे काय तर उशीर होणं. ओके, डिले म्हणजे काय तर उशीर, वेळ लागणं म्हणजे डिले. ओके, हे समजून घ्या. आणि स्पीड म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती, स्पीड आणि डिले याच्यामधला विरोधाभास तुम्हाला समजला असेल. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे या प्रोपोगेशन डिलेला स्पीड म्हणायचं नाही. प्रोपोगेशन डिलेवर तुमचं काय डिपेंड असतं तर स्पीड डिपेंड असतं, म्हणून मी तिथं कंसामध्ये समजण्यासाठी स्पीड लिहिलेलं आहे. ओके, चला आता प्रोपोगेशन डिले ICच्या बद्दलचा प्रोपोगेशन डिले म्हणजे काय तो समजून घ्या. बघा, एखाद्या ICला ज्यावेळेस तुम्ही काहीतरी इनपुट देता, नीट समजून घ्या किंवा अगोदर इंग्लिशमध्ये समजून घेऊयात. द टाईम रिक्वायर्ड टू चेंज द आउटपुट. बघा, टाईम रिक्वायर्ड टू चेंज द आउटपुट चेंज करायचं फ्रॉम वन स्टेट टू द अदर स्टेट. एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये, एका लॉजिक स्टेटमधून दुसऱ्या लॉजिक स्टेटमध्ये ज्यावेळेस आउटपुट चेंज होतं किंवा ज्यावेळेस तुम्ही त्याला काहीतरी इनपुट देता तेव्हा तो जो काही टाईम आहे त्या टाईमला काय म्हटलं जातं तर प्रोपोगेशन डिले असं म्हटलं जातं. नसेल समजलं तर थोडक्यामध्ये समजून सांगतो. बघा, एखादा IC असेल, त्या ICला तुम्ही काहीतरी इनपुट दिलं. ठीक आहे, इनपुट दिल्या ठीक आहे, इनपुट दिल्या काही सेकंदात, काही मिली सेकंदात, काही मायक्रो सेकंदात तो काय करतो आउटपुट चेंज करतो. फॉर एक्झाम्पल अगोदरचं आउटपुट असेल 1, आता 1 आणि 0मध्येच असतं आउटपुट ICचं, राईट. मग अगोदर जर आउटपुट तुमचं काय असेल 1 असेल तर आता ते इनपुट दिल्याच्या नंतर काय झालं 0 झालं. काय झालं 0 झालं. मग ह्या 1कडनं तो काय आला 0कडं आला आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो किती तर तो काही नॅनो सेकंद असेल, काही मायक्रो सेकंड्स असेल. नॅनो सेकंड्स म्हणजे काय तर 10⁻⁹ सेकंदचा पार्ट. समजलं आहे? ओके, तर काही नॅनो सेकंड्स म्हणजे आपल्याला ते कळणारही नाही की जर डोळ्यांना ते दिसणारही नाही की एवढा वेळ त्याला लागलेला आहे. ओके, म्हणजे असं ट्यूबलाईट नाही की खूप वेळ लागतो आहे त्याला चालू होण्यासाठी. बटन दाबल्या तुमचा LED बल्ब जसा ऑन होतो लगेच, त्या पद्धतीने तुमचं आउटपुट जे आहे. फॉर एक्झाम्पल LED बल्बचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, आपण एखादा LED बल्ब घेतला. ठीक आहे, तुम्ही जर LED बल्ब नीट बघितला असेल, याच्यामध्ये अशी काही वायर नसते, त्याच्यामध्ये सर्किट असतं. ठीक आहे, हा तुमचा समजा LED बल्ब आहे असं समजा. तुम्ही ज्यावेळेस त्याचं बटन स्विच ऑन करता, ठीक आहे, इथे स्विच असेल तुमचा, स्विच तुम्ही ऑन केल्याच्या नंतर बघा बल्ब लगेच पेटतो का? तुम्हाला असं भासलं असेल, तुम्हाला असं वाटलं असेल की बल्ब हा LED बल्ब हा लगेच पेटतो. मात्र तसं नाही. काही सेकंड्स, मी 1 सेकंद 2 सेकंद याच्यामध्ये बोलत नाही, एका सेकंदाचा काही पार्ट, बरोबर, एका सेकंदाच्या आतमध्ये मात्र त्यासाठी सुद्धा काही वेळ लागतो. मग तो काही मायक्रो सेकंड्स असेल, काही नॅनो सेकंड्स असेल. म्हणजे या ठिकाणी समजा जर त्याला
10 नॅनोसेकंड्स किंवा 20 किंवा 50 नॅनोसेकंड्स आपण म्हणूयात, 50 नॅनोसेकंड्स म्हणजे एका सेकंदाचा 10⁹ भाग, तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, एवढा जर टाईम लागतो म्हणजेच काय, ते LED बल्बचा प्रपोगेशन डिले किती आहे, तर 50 नॅनोसेकंड्स इतका काय आहे त्याचा प्रपोगेशन डिले आहे. इनपुट दिल्यानंतर आउटपुट येणं, आउटपुट चेंज होणं. बल्ब अगोदर बंद होता, बटन चालू केलं, बल्ब तुमचा काय झाला आता ऑन झाला, मात्र ऑन होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय, तर प्रपोगेशन डिले. समजलं आहे सगळ्यांना? प्रपोगेशन डिले म्हणजे काय, द टाईम रिक्वायर्ड टू चेंज द आउटपुट फ्रॉम वन स्टेट टू ऑर्डर स्टेट असं म्हणा, किंवा लॉजिक स्टेट असं म्हटलं तरी चालेल. वन स्टेट, एका स्टेटकडनं दुसऱ्या स्टेटकडं, म्हणजे ऑफ स्टेटकडनं ऑन स्टेटकडं, ऑन स्टेटकडनं ऑफ स्टेटकडं, म्हणजे दोन्ही पण असते. बरोबर? जेव्हा इनपुट देतात त्यावेळेस तो जो काही टाईम लागतो त्या टाईमला काय म्हणतात, प्रपोगेशन डिले असं म्हणतात. समजलं आहे सगळ्यांना? हा जो काही प्रपोगेशन डिले जो आहे त्याला TPने दर्शवलं जातं. कशाने? TP म्हणजे काय, टाईम प्रपोगेशन डिलेसाठीचा टाईम, TP. ओके. आता जर आपण TTL लॉजिक फॅमिली जर बघितली, TTL लॉजिक फॅमिली आपण कालच्या याच्यामध्ये बघितली, ट्रान्झिस्टर लॉजिकची फॅमिली जी आहे ती फॅमिली जर बघितली, तर त्यासाठी जो काही प्रपोगेशन डिले आहे तर तो 10 नॅनोसेकंद इतका आहे. आता याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा जर TTL लॉजिक फॅमिलीजने आपण एखादी अँड गेट IC बनवली, काय अँड गेटची IC बनवली. अँड गेट सगळ्यांना माहिती ना, गुणाकार करतो तो. ठीक आहे, अँड गेटची IC जर बनवली, त्याला दोन इनपुट असतील. समजा तुम्ही A आणि B इनपुट दिलं 0 0, तर आउटपुट येतं काय 0, 0 0चा गुणाकार आउटपुट येतं 0. मग 0 आउटपुट येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, तर 10 नॅनोसेकंद इतका वेळ लागेल. केव्हा, ज्यावेळेस त्याने ती जी काय IC आहे ती TTL लॉजिक फॅमिलीने बनवलेली असेल, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर वापरलेले असतील तर. समजलं आहे सगळ्यांना? TTL लॉजिक फॅमिलीसाठीचा जो काही प्रपोगेशन डिले आहे तो किती आहे, तर 10 नॅनोसेकंद इतका आहे. ठीक आहे. आता प्रॅक्टिकली समजून घ्या, की TPHL आणि TPLH ह्या दोन गोष्टी आहेत. TPLH आणि TPHL हे प्रॅक्टिकली आपण जसं की TP म्हणतो, तुमच्या जो काही प्रपोगेशन डिले आहे प्रॅक्टिकली मात्र तो दोन्ही बाजूचा असतो. म्हणजे कसा, तर बघा TPHL आणि TPLH म्हणजे काय, तर बघा टाईम असणारे. TP म्हणजे काय, टाईम रिक्वायर्ड, बरोबर ना. टाईम कोणत्यासाठीचा टाईम, तर तो हाय स्टेटकडनं लो स्टेटकडं जातानाचा लागणारा टाईम म्हणजे काय, प्रपोगेशन डिले. कोणत्यासाठी, एका हाय स्टेटकडनं लो स्टेटकडं ज्यावेळेस चेंज होत असतो त्यावेळेस जो काही प्रपोगेशन डिले असेल त्याला तुम्ही काय म्हणा, TPHL. बरोबर. आणि दुसरा प्रपोगेशन डिले कसा मोजला जातो किंवा कसा आपण ओळखतो, तर तो असतो लोकडनं हायकडं. थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर बघा, एखादा आपण LED बल्ब घेऊयात परत एकदा. ठीक आहे, तर तो LED बल्ब जो आहे तो LED बल्ब आता काय आहे, ऑन आहे. ऑनकडनं ऑफसाठीचा एक वेळ असेल, बरोबर. आणि ऑफकडनं ऑनकडे येण्याचा एक वेळ असेल. समजा तुम्ही बटन चालू केलं, बरोबर. बटन चालू केल्याच्या नंतर तुमचा काय झालं, बल्ब ऑन झाला, त्यासाठी तुमचा 10 नॅनोसेकंद इतका वेळ लागतोय. मात्र जर तुमचा बल्ब जो आहे तो ऑन आहे आणि तो जर ऑफ करण्यासाठी गेलात, स्विच ऑफ केला, तर त्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो 10 नॅनोसेकंदच असेल असं नाही, तो 5 नॅनोसेकंड्स असू शकतो. समजलं आहे सगळ्यांना? ठीक आहे. तर अशा ठिकाणी दोन ज्या गोष्टी आहेत TPLH आणि TPHL, ह्या दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकली जो आपला पॉवर डेसिपेशन आहे तो अशा पद्धतीने TPHL आणि TPLH या पद्धतीने मोजला जातो. समजलं आहे? ओके. नेक्स्ट जी आपली कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आहे पॉवर डिसिपेशन. आता पॉवर डिसिपेशन म्हणजे काय, तर त्याला PDने दर्शवलं जातं. पॉवर डिसिपेशन म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ICला पॉवर असाइन करता, मग ती 5 व्होल्ट असेल, करंट असेल 1 मिली ॲम्पियर किंवा 100 मिली ॲम्पियर
किंवा 1000 मिली ॲम्पियर जो काय असेल तो करंट, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही त्याला करंट किंवा पॉवर असाइन करता किंवा पॉवर त्याला देता, ज्यावेळेस तुम्ही त्याला पॉवर देता, जर ती पॉवर जास्त असेल म्हणजे पॉवर कन्झम्पशन सगळ्यांना समजतं, बरोबर. आता प्रत्येक ICला वेगवेगळे पॉवर सप्लाय लागत असतो, बरोबर. तर ज्यावेळेस पॉवर जर जास्त असेल म्हणजे पॉवर जास्त, तर करंट कसा असेल, फॉर्म्युला बघा, P = काय, V × I, राईट. मग जर पॉवर जास्त असेल तर करंट काय असा असेल, तोही जास्त असेल. आणि करंट जर जास्त असेल, सर्किटमधला करंट जर जास्त असेल, तर सर्किट काय होतं, हीट होतं, राईट. काय होतं, हीट. आणि ही हीट जी आहे ती वातावरणामध्ये डेसिपेट करावी आपल्याला लागते, बरोबर ना. म्हणजे ज्यावेळेस पॉवर इन्क्रीज होते त्यावेळेस हीटही इन्क्रीज होते. आणि जर हीट इन्क्रीज झाले तर कदाचित एक वेळ अशी येईल की तुमचा IC काय होईल, डॅमेज होईल, जळून जाईल, राईट. म्हणून जी काही तुमची पॉवर डेसिपेशन जो असेल किंवा पॉवर कन्झम्पशन असेल ती कशी असले पाहिजे, तर लो पॉवर डेसिपेशन तुमच्या सर्किटमधलं असलं पाहिजे, की जेणेकरून काय होईल, तुमची हीट जी आहे ती काय होईल, कमी प्रमाणात जनरेट होईल आणि तुम्हाला इतर जे काही गोष्टी आहेत त्या यूज कराव्या लागणार नाही. जर सर्किटमधला व्होल्टेज किंवा करंट जर इन्क्रीज झाला तर हीट जनरेट होणार आहे आणि हीट जी आहे ती तुमची वातावरणामध्ये बाहेर पडणार आहे आणि कदाचित जर ती वातावरणामध्ये बाहेर पडत नसेल तर तुमचा IC डॅमेज होण्याची शक्यता असते. मग ही जी काही हीट आहे किंवा तुमचा पॉवर डेसिपेशन जी आहे तो पॉवर डेसिपेशन किती असावं, तर TTLसाठी म्हणजे TTL ट्रान्झिस्टर लॉजिक फॅमिलीसाठी तो असतो 10 मिली वॅट. किती, 10 मिली वॅट. 10 मिली वॅट इतकी त्याची कमी पॉवर डेसिपेशन त्याचा असतो. आणि हा जो काही पॉवर डेसिपेशन जो आहे पॉवर डेसिपेशन जो आहे तो कशावर डिपेंड असेल, तर तुमच्या सर्किटमधल्या पॉवरवर डिपेंड असेल. त्यासाठी तुम्हाला पॉवर काय करायला लागेल, जितकी कमीत कमी ठेवायची असेल म्हणजे अवेलेबल असेल तितकी कमीत कमी ती तुम्ही ठेवू शकता. समजलं आहे सगळ्यांना, ओके. आता पॉवर डेसिपेशन आपण कसं कॅल्क्युलेट करणार, तर फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं की बाबा एखादा गेट असेल, लॉजिक गेट जर असेल आणि त्या लॉजिक गेटला समजा 2 मिली ॲम्पियर इतका करंट लागतो आणि 5 एखादा लॉजिक गेट असेल, परत एकदा सांगतो, समजा अँड गेट असेल किंवा ऑर गेट असेल, जो काय असेल तो, तर त्या गेटला 2 मिली ॲम्पियर इतका करंट लागतो आणि 5 व्होल्ट इतका व्होल्टेज लागतं, तर त्याची पॉवर डेसिपेशन किती असेल, तर 2 × 5 10 आणि इकडे काय आहे तर मिली आणि ॲम्पियर आणि व्होल्टेजचं काय होतो, वॅट होतो. म्हणजे त्याला 10 मिली वॅट इतकं त्याचं पॉवर डेसिपेशन असेल. समजलं आहे सगळ्यांना, ओके. नेक्स्ट आहे फिगर ऑफ मेरिट्स, जी की आपली तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, फिगर ऑफ मेरिट्स. आता फिगर ऑफ मेरिट्स नीट समजून घ्या. फिगर ऑफ मेरिट्स काय आहे, तर ती आहे TP × PD. आता ह्या दोघांचा ताळमेळ आपल्याला का घालावा लागतो, म्हणजे फिगर ऑफ मेरिट्स सगळ्यात महत्त्वाची का, त्याचं कारण बघा काय आहे. तर फिगर ऑफ मेरिट्स अगोदर काय आहे ते समजून घ्या. फिगर ऑफ मेरिट्स म्हणजे काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ प्रोपोगेशन डिले अँड पॉवर डेसिपेशन. पॉवर डेसिपेशन आणि प्रोपोगेशन डिले यांचा प्रोडक्ट म्हणजे काय, तर फिगर ऑफ मेरिट्स. आता नीट समजून घ्या बघा. TP म्हणजे काय, प्रोपोगेशन डिले म्हणजे काय, तर डिले लागणारा टाईम T, राईट. आता जर टाईम आपल्याला इन्क्रीज करायचा असेल म्हणजे काय, स्पीड वाढवायचा असेल म्हणजे प्रोपोगेशन डिले कमी करायचा असेल, एक नीट गोष्ट समजून घ्या बघा, परत एकदा सांगतो. TP इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं कशाच्या, स्पीडच्या. नीट समजून घ्या. जर तुमचा प्रोपोगेशन डिले, TP म्हणजे काय, प्रोपोगेशन डिले जर तुम्ही कमी केला, राईट, म्हणजे डिले कमी केला तर स्पीड काय होईल, वाढेल, राईट. इथपर्यंत सगळ्यांना समजतं आहे. प्रोपोगेशन डिले जर कमी केला तर स्पीड काय होतं आहे, वाढते. आता तुम्ही PD साठी समजून घ्या, स्पीडसाठीचं रिलेशन.
पी डी आणि स्पीड यांच्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. कारण का, जर तुम्ही पॉवर इन्क्रीज केली, करंट इन्क्रीज केला तर तुमचं स्पीड इन्क्रीज होणार आहे. सर्किटमधला करंट जास्त जर असेल तर जे काय होणारं ऑपरेशन जे आहे ते फास्टली होईल आणि तुमचं स्पीड जे आहे ते वाढेल. मात्र जर वरती तुम्ही बघितलं की बाबा जो काही डिले आहे तो जर कमी केला तरच स्पीड वाढते. म्हणजे जर स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, प्रोपगेशन डिले काय करावा लागतो, कमी करावा लागतो. आता नीट समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. बघा या ठिकाणी तुमचा जर टी पी हा कमी केला तर तुमचा काय होतं आहे, स्पीड इन्क्रीज होतं. आणि पी डी जर आहे तुमचा जो काय पी डी म्हणजे पॉवर डेसिपेशन जो आहे तो तुम्ही काय करताय तर इन्क्रीज जर केला म्हणजे करंट इन्क्रीज केला तर स्पीड काय होते, इन्क्रीज होते. आता याच्यामध्ये आपण एक कोणता तरी कॉमन घेऊया. समजा जर पी डी कॉमन घेतला की बाबा जर तुम्हाला स्पीड इन्क्रीज करायचं असेल, बघा नीट समजून घ्या, स्पीड इन्क्रीज करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतो, सर्किटमधला करंट इन्क्रीज करावा लागतो म्हणजे पॉवर इन्क्रीज करावं लागते. पण पॉवर जर इन्क्रीज केली तर काय होतंय, सर्किट हीट होतंय. बरोबर. जर तुम्ही स्पीड इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पॉवर इन्क्रीज करावं लागेल. आणि पॉवर इन्क्रीज करायची असेल तर काय करावं लागतं, करंट इन्क्रीज करावं लागतो. आणि करंट इन्क्रीज जर केला तर हीट काय होते, जनरेट होते. आणि हीट जर जनरेट झाली तर काय होईल, हीट जर जनरेट झाली तर काय होईल, तुमचं आय सी जो आहे तो काय होईल, आय सी जो काय आहे तो काय होईल, डॅमेज होईल. बरोबर. म्हणजेच काय, आपल्याला करंट काय करायला लागेल, कमी करावं लागेल. काय करावं लागेल, करंट कमी. आणि जर करंट कमी केला तर सिस्टीम काय होते, स्लो होते. स्पीड काय होतं, स्पीड काय होतं, कमी होतं. आणि जर स्पीड कमी झालं तर डिले काय होतो, स्पीड कमी डिले काय, बघा रिलेशन. आता स्पीड काय झालं तुमचं कमी, स्पीड जर कमी झालं तर टी पी म्हणजे काय, प्रोपगेशन डिले काय होईल, वाढेल. म्हणजेच काय, लागणारा जो वेळ आहे परफॉर्मन्स जो आहे त्याचा स्पीडचा तो काय होईल, कमी झाला. म्हणजे टी पी काय झाला, वाढला. डिले काय झाला, वाढला. लागणारा टाईम जो आहे, स्पीड कमी झालं म्हणजे आता त्याला ऑपरेशन करायला टाईम लागेल जास्त. बरोबर की नाही. म्हणजे टी पी काय झाला, वाढला. काय केलं तर तुम्ही इथं पी डी कमी केला म्हणजेच काय, करंट कमी केला. बरोबर. करंट आणि पी डी एकच आहे. पॉवर कमी करा किंवा पी डी म्हणजे करंट कमी करा, एकच शब्द आहे. पी डी कमी केला, स्पीड कमी झालं, स्पीड कमी झालं तर टी पी तुमचा वाढला. म्हणजे याच्यात जर तुमची नीट तुम्ही जर बघितलं तर पी डी आणि टी पी यांच्यामध्ये काय आहे, विरोधाभास आहे. म्हणजे तुम्ही एक जर कमी करायला गेलात, एक जर कमी करायला, ह्याला पी डीला जर कमी करायला गेला का टी पी वाढतोय. आणि टी पीला जर कमी करायला गेला तर पी डी वाढतोय. आणि पी डी वाढला तर हीट जनरेट होते. बरोबर. म्हणजे तिकडेही डॅमेज आहे आणि इकडेही डॅमेज आहे. कारण का, एका ठिकाणी जर तुम्ही स्पीड वाढवायला गेले, बघा स्पीड आणि हीट या दोन गोष्टींमध्ये समजून घ्या. स्पीड आणि हीट, जर स्पीड इन्क्रीज करायला गेलं तर हीटसुद्धा काय होते, इन्क्रीज होते. आणि जर स्पीड कमी केलं तर काय होतंय, डिले वाढतोय. बरोबर. स्पीड कमी केलं तर काय होतंय, डिले वाढतोय. म्हणजे एकतर सिस्टीम स्लो होते किंवा हीट होते. मग आपल्याला हीटही नाही करायची आणि सिस्टीम स्लोही नाही करायची. काय करायचं आपल्याला, दोघांमधला, समजा इथे जर तुमचा हीट असेल या साईडला आणि इकडं जर तुमचा डिले असेल म्हणजे काय, सिस्टीम स्लो असेल, तर ह्या दोघांमधला आपल्याला केंद्रबिंदू सापडायला लागेल. आणि ह्या दोघांमधला जर केंद्रबिंदू सापडायचा असेल, मधला मार्ग जर आपल्याला अवलंबायचा असेल तर आपण कशाकडे बघितलं पाहिजे, तर फिगर ऑफ मेरिट्सकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून फिगर ऑफ मेरिट्स म्हणजे काय आहे, तर टी पी इंटू पी डी. समजलं आहे सगळ्यांना. फिगर ऑफ मेरिट्स किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला समजलं असेल. मग फिगर ऑफ मेरिट्स काय करतो, तर पॉवर डेसिपेशन आणि प्रोपगेशन डिले ह्या दोघांचा मध्य साधण्याचा काम करतो. समजलं आहे सगळ्यांना. मग ह्या दोघांचा मेन जो आहे तो कोण आहे, फिगर ऑफ मेरिट्स. आणि ही फिगर ऑफ मेरिट्स जी आहे ती कशामध्ये मोजली जाते, तर पिको ज्यूलमध्ये. कशी, तर टी पी काय होता, तर तो कशात असतो, नॅनो सेकंदमध्ये असतो, आपण आत्ता मगाशीच बघितलं. आणि पी डी कशात असतो, इन मिलीवॅटमध्ये असतो. यांना दोघांना जर कन्व्हर्जन केलं तर काय तयार, त्यांचं ॲन्सर जी काय असेल ते कसं येतं, तर पिको ज्यूलमध्ये त्याचं ॲन्सर येतं. परीक्षेमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की फिगर ऑफ मेरिट्स
कशामध्ये मेजर करतात, तर कशामध्ये पिको ज्यूलमध्ये, म्हणजे 10⁻⁻12 ज्यूलमध्ये तो मोजला जातो. समजलं आहे सगळ्यांना नक्की? आता जर आपण मागाशी म्हटलं होतं की TTL लॉजिक फॅमिलीसाठी TP म्हणजे प्रोपगेशन डिले हा 10 नॅनोसेकंड्स आहे आणि तुमचा पॉवर डिसिपेशन 10 मिलीवॅट आहे, तर FM किती येईल त्याचा, TTLचा किती येईल, तर 100 पिको जूल हा त्याचा काही TTLचा फिगर ऑफ मेरिट्स येईल. ठीक आहे, समजले सगळ्यांना? आणि जेवढा फिगर ऑफ मेरिट्स लो असेल, बघा आता हे कसं ठरवणार, फिगर ऑफ मेरिट्सचा जो काही गुणाकार जो आहे म्हणजे TP × PD या दोघांचा गुणाकार ज्या ठिकाणी कमी येईल तो जो काही फिगर ऑफ मेरिट्स असेल तो सगळ्यात काय असेल, बेस्ट असेल. म्हणजे फिगर ऑफ मेरिट्स काय असावं, तर ॲज लोअर ॲज पॉसिबल, तो काय असला पाहिजे, लोवेस्ट फिगर ऑफ मेरिट्स असला पाहिजे. तेव्हा तुमचा IC जो असेल तो कसा असेल, बेस्ट असेल. समजलं आहे सगळ्यांना? इथे आज आपण 3 कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? प्रोपगेशन डिले, पॉवर डेसिपेशन आणि फिगर ऑफ मेरिट्स. ठीक आहे, उरलेल्या ज्या काय आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, इथे आपण थांबतो.